राहूच्या कृपेने पैसा, प्रेम, प्रसिद्धी सर्व काही अचानक मिळणार. 2 ऑगस्टनंतर या राशी होणार श्रीमंत, नोकरी व्यवसायात मिळणार मोठं यश. दृक पंचांगानुसार 2 ऑगस्ट 2026 रोजी छायाग्रह राहू शतभिषा नक्षत्रातून धनिष्ठा नक्षत्रात गोचर करेल. धनिष्ठा हे धन, संधी, प्रतिष्ठा, धैर्य आणि उदात्त ध्येयांशी संबंधित एक फलदायी नक्षत्र आहे. या नक्षत्रातील राहूच्या गोचरामुळे अनेकांना अनपेक्षित लाभ, उत्पन्नाच्या नवीन स्रोतांचा विकास, करिअरमध्ये प्रगती आणि रखडलेल्या प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. रोजगार, व्यवसाय, गुंतवणूक आणि परराष्ट्र व्यवहार यांसारख्या बाबींमध्येही सकारात्मक संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय काही व्यक्तींना अनपेक्षितपणे मोठा आर्थिक लाभ, वाढलेली प्रतिष्ठा आणि प्रभावशाली लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. ज्योतिषी हर्षवर्धन शांडल्य यांच्या मते धनिष्ठा हे 27वे नक्षत्र असून त्याचा अर्थ धन आणि कीर्तीचा स्वामी असा आहे. पूर्णविराम. राहूच्या या गोचराचा सर्व राशींवर गहन आणि व्यापक परिणाम होणार असला तरी 4 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक वाढ आणि समृद्धीचा अनुभव येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशींना लक्षणीय आर्थिक लाभ होणार आहे. मेष राशी. राहूचा धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आर्थिक संधी घेऊन येऊ शकतो. अडकलेले पैसे अचानक मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे ऑफिसमध्ये कौतुक होईल. व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित कामाला गती मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा अपेक्षित आहे. मालमत्तेच्या बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. पूर्णविराम. नात्यांमधील विश्वास वाढेल. तुमचा आत्मविश्वास दृढ राहील. समाजात तुमची ओळख आणि आदर वाढण्याची शक्यता आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र संक्रमण करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक काळ आणू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स मजबूत होऊ शकतो. दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प पुढे सरकू शकतात. शासकीय बाबींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या विस्तारासाठी चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकते. कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याची संधी मिळेल. प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे भविष्यात लाभ मिळू शकतो. प्रवासातूनही लाभ मिळू शकतो. पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया तयार होऊ शकतो. तूळ राशी. तूळ राशीतील राहूचे हे संक्रमण अनेक नवीन संधी आणू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील. तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळण्याचे संकेत आहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायातील नफा वाढू शकतो. ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमांशी संबंधित असलेल्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला मित्र आणि व्यावसायिक वर्तुळातून पाठिंबा मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नातेसंबंध अधिक गोड होतील. तुमची लोकप्रियता वाढू शकते. तुम्हाला वरिष्ठ व्यक्तीकडून पाठिंबा मिळू शकतो. आदर आणि मान्यता वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकतात. पूर्णविराम. मकर राशी. धनिष्ठा नक्षत्रातील राहूचे गोचर मकर राशीसाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते. अनेक मोठी कामे अनपेक्षितपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे अनेक स्रोत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला पगारवाढ किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्हाला एखादा मोठा व्यावसायिक करार मिळू शकतो. परराष्ट्र व्यवहारात यश मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध वाढतील. महत्त्वाकांक्षी योजनांना नवीन गती मिळू शकते. संपत्ती, यश आणि सन्मानाचे नवीन मार्ग खुले होण्याची दाट शक्यता आहे.